निवडणूक आली की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आरोप प्रत्यारोप होत असतात, फक्त मर्यादा सांभाळायची असते. एखाद्या संदर्भात बदनामी करायची झाली तर ती काय मर्यादेत असली पाहिजे याचा विचार करणारे आपण सगळेजण लोक आहोत आणि आपण सगळे सुशिक्षित आहोत. जर मर्यादा फारच ओलांडली तर मग त्या आरोपांना किंवा त्या आरोपांना काही अर्थ राहत नाही. अशा संदर्भातली निवडणूक आता आपण डोळ्यांनी पाहतोय. मागच्या 15-20 दिवसापासून नुसते आरोप, दुसरं काहीच नाही, आणि त्या आरोपांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. अशा प्रकारचे आरोप आता आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहतोय. मी जास्त वेळ घेणार नाही, पण माझ्या 1-2-3 प्रश्नानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. प्राधिकरण सेक्टर 1 पासून सेक्टर 12 पर्यंत, आता आपण सगळे प्राधिकरण सेक्टरमध्ये राहतात, सगळ्यांनी हात वर करा. प्राधिकरण सेक्टरमध्ये राहणारे सगळ्यांनी हात वर करा. सगळे प्राधिकरण सेक्टरमध्ये राहतात सगळे. आता मग बघा मी काय केले ते, आमच्या सरकारने काय केले ते पहा. मी इथला भूमिपुत्र आहे. इथं 80 बिल्डिंग ह्या जुन्या 1982ला जुन्या प्राधिकरणाने बांधल्या होत्या. त्याच्या बाजूला एक छोटा राजवाडा आहे आणि त्याच्या आजूबाजूला सगळे हे सेक्टरमध्ये, जसं हे जे हॉटेल आहे, हे जे लॉन्स आहे, ह्याच्या खालचे दुकानं आहेत, ह्याच्या पलीकडे राहायला लोक आहेत, समोर बिल्डिंग झालेल्या आहेत. या सगळ्या ज्या सेक्टरमधल्या बिल्डिंग्स आहेत, या सगळ्या बिल्डिंग्स आपण सगळेजण हे भाडे करार आहोत. प्राधिकरणानं तुमच्याशी भाडे करार केलेला आहे, लीज ॲग्रीमेंट केलेलं आहे तुमच्याबरोबर. आपण मालक नाही आहोत. 100 वर्षाचं ॲग्रीमेंट केलं आपल्याबरोबर. आपण मालक नाही आहोत. आपल्या सगळ्यांना प्रॉपर्टी कार्ड किंवा आपल्या सगळ्यांना या वास्तूचं, या जी काही तुमचं घर आहे याचं मालक केलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं. जे सर तुमचं हॉस्पिटल सुद्धा लीजवर आहे, तुमचं सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या या चौघांच्या विरुद्ध जे आहेत त्यांच्या घरं सुद्धा त्यांच्या मालकाचे आम्हीच करून दिलेत, त्यांच्या मालकीचे आम्हीच करून दिलेत. हे सत्य आहे. प्राधिकरण अस्तित्वात झाल्यापासून आत्तापर्यंत त्यांनी नाही म्हणावं. काल आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र, आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंनी आकुर्डीमध्ये जाहीरपणे सांगितलं, आपल्याला माहिती आहे सेक्टर नंबर 1 पासून 48 पर्यंत किती मालमत्ता या फ्रीहोल्ड झाल्यात, त्या 98,000पेक्षा जास्त. 98,000पेक्षा जास्त यांचा फक्त लीज ॲग्रीमेंट होतं, भाडे करार होता. तो करार कॅन्सल करण्याचं काम आणि आपल्याला मालक करण्याचं काम हे आदरणीय देवाभाऊंनी राज्य सरकारच्या माध्यमातून केलं. आणि त्याची लक्षवेधी मांडणारा मी आहे, त्याची लक्षवेधी सभागृहात मांडणारा मी आहे. बरं, 2014च्या आधी कोण माझ्या अगोदर आमदार नव्हतं का? 2014च्या अगोदर राज्यात कुणाचं सरकार होतं? 2014च्या आधी केंद्रात कुणाचं सरकार होतं? ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या सगळ्यांना विचार करण्यासारख्या आहेत. आता हे विचार करण्यासारख्या काय होतं, आपल्याकडे कोणतरी येतो, चुकीचं काहीतरी बोलतो, मी अमुक करेल, तमुक करेल, धमुक करेल, हे करेल, ते करेल. जर ह्या बिल्डिंग फ्रीहोल्ड झाल्या नसत्या, 80 बिल्डिंगच्या आहेत त्या फ्रीहोल्ड झाल्या नसत्या, राजवाडा फ्रीहोल्ड झाला नसता, इथले आमच्या आजूबाजूची सगळी लोक फ्रीहोल्ड झाली नसती, तर आपण हे भाड्याच्याच घरात राहत होतो ना. 1982ला झालेल्या त्या 80 बिल्डिंग आज 1982 पासून तर आत्तापर्यंत ते 18 आणि 26 40 वर्ष झाले. 40 वर्ष झाले. 40 वर्षामध्ये 38-40 वर्षामध्ये कुठलंही बिल्डिंग त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं, बांधकामाचं ऑडिट केलं जातं, त्या बांधकामाची पाहणी केली जाते की त्याच्यामधले आपण जे वापरलेलं स्टील आहे, त्याच्यामध्ये वापरलेलं सिमेंट आहे, याची काय आत्ताची परिस्थिती आहे. आणि कधी कधी अचानक असा काहीतरी अपघात घडतो, ती बिल्डिंग पूर्ण कोलॅप्स होते, पडते. आणि मग त्याच्यामध्ये राहणारे लोक विनाकारण म्हणजे यांच्या निष्काळजीपणामुळं, ज्यांनी राज्य केलं त्यांच्या निष्काळजीपणामुळं आपले प्राण गमावले जातात. घराच्या घरं खाली होतं, मोकळे होतं. अशा वेळेस महेश लांडगेनं, भारतीय जनता पार्टीनं, आम्ही विलास भाऊनं, नम्रताताईनं, आम्ही सगळ्यांनी काय केलं, डॉक्टर साहेबांनी आम्ही काय केलं, तर या सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना आम्ही हा विचार केला
जर त्या लोकांचा जीव धोक्यात आहे आणि जर ते भाड्याने राहत आहेत, आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस प्राधिकरणानं मला ते घर अलॉट केलं, ते घर मला अलॉट केलं, मला अलॉट केल्यानंतर 1982ला मला अलॉट केलं, मी मामांना विकलं, मामांनी आमच्या नीलमताईला विकलं, नीलमताईंनी सुहास सरांना विकलं, सुहास सरांनी तिकडं अशी लाईनीने 10 लोकांना विकलं. पण आज पण मालक मीच आहे, आज पण मालक मीच आहे प्राधिकरणात, पण घर आहे योगेश आप्पाच्या हातात. मग हे योगेश आप्पाला जोपर्यंत माझी NOC मिळत नाही तोपर्यंत तो मालक होत नाही. आणि त्याला जर माझी NOC पाहिजे असेल तर त्याला शेजारी पंकजची घ्यायला लागेल, पंकजला निखिलची घ्यायला लागेल, निखिलला अनिलजींची घ्यायला लागेल, अनिलजींना विलास भाऊंची घ्यायला लागेल, विलास भाऊंना सुहासची घ्यायला लागेल, सुहास सरांना मामाची घ्यायला लागेल, आणि मग मामाची माझ्याकडे. मग मी काय करणार? अशी एक तुम्हाला ती एक थेरी सांगतो. आता ज्या लोकांनी या घराच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे 10 मालक झालेत, त्या लोकांना आज सुद्धा भगवतदार मूळ मालक असल्यामुळं त्यांना तशा पद्धतीचा अधिकार नाही, त्यांना रिडेव्हलपचा अधिकार नाही. मग आम्ही काय केलं, आता ज्याच्या ताब्यात घर ज्याच्या जो भोगवटदार आहे त्याला मालक करण्यासंदर्भातला निर्णय आम्ही घेतोय. याच्यात फायदा कुणाचा होणार आहे? माहिती आहे? ज्या माणसांनी, शेवटच्या माणसांनी पै जमा करून हे घर तयार घेतलं त्या माणसाचा होणार आहे. तुम्ही ज्यावेळेस 12.5% किंवा या प्राधिकरणामध्ये ज्या प्लॉट्स घेतले, जे घरं बांधली, सेक्टर नंबर 6 मध्ये असेल, 4 मध्ये असेल, 9 मध्ये असेल, 10 मध्ये असेल, 11 मध्ये असेल, 12 मध्ये असेल, इकडे 1 मध्ये असेल, 2 मध्ये असेल, 3 मध्ये असेल, या सेक्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही घरं घेतली त्यावेळेस तुमचे आत्ता पण डॉक्युमेंट्स तुम्ही जाऊन पहा. तुमचं हे ना लीज ॲग्रीमेंट आहे, तुमचा भाडे करार आहे. हा भाडे करार कॅन्सल करायचा, हा भाडे करार कॅन्सल करून तिथं राहणारा माणूस हा मालक करण्याचं धाडस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. हे तितकंच म्हणजे मला वाटतं तुम्ही त्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात त्या 80 बिल्डिंगच्या मीटिंग पण घेतल्या, बरोबर ना? मग ती लोक इतकी खुश झाली आहेत, त्या लोकांना इतका आनंद झाला आहे की आता आम्ही आमच्या घराचे मालक आहोत. अशा संदर्भातली भूमिका आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून, मी हे बोलतोय हे माझ्याकडं म्हणजे मी स्वतः केलंय, मी लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडली आहे, त्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला आणि मग लोकांपर्यंत ते पोहोचलंय. हे चुकीचं बिलकुल नाही आहे. आता माझ्यावर राग असल्याचं कारण वेगळंच आहे सर. तुला जाऊ माझ्यावर राग काय माहिती आहे, मी फक्त म्हटलं की हा जिल्ह्याचं विभाजन करावं, पुणे जिल्ह्याचं विभाजन करावं. पुणे जिल्ह्याचं विभाजन करत असताना भोसरी, खेड, जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या भागाला शिवनेरी असं जिल्हा नाव द्यावं, एवढंच माझं म्हणणं होतं. जिल्ह्याचा विस्तार वाढलाय, आता आपल्या शहराची लोकसंख्या 30 लाखाच्या पुढे गेली. अजून एक 5-6 वर्षांनी ती 40 लाख 50 लाखापर्यंत जाईल. अजून एक पुढं 10-12 वर्ष गेली तर 1 कोटीपर्यंत जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये आपण जिल्ह्याला दर्जा मिळाल्यानंतर जिल्ह्याला जे ऑफिसेस लागतात, जिल्ह्याचे कलेक्टर ऑफिस असेल, पोलीस आयुक्तालय सेपरेट पाहिजे, सगळ्या महसूलचे ऑफिस वेगळे पाहिजे, त्या संदर्भातली आपण तयारी चालू केली. माझी मागणी चुकीची नव्हती, माझी मागणी एवढीच होती की आपण सगळ्यांनी विचार करावा. जसं पुणे जिल्हा म्हणून पूर्ण या आजूबाजूचे पुणे जिल्हा म्हणून जसे हे सगळे तालुके आहेत, वेगवेगळे तालुके एकत्र करून पुणे जिल्हा केलाय, तसं माझी मागणी एवढीच होती की पिंपरी चिंचवड शहरातला हा भाग वरती या 5-6 तालुक्यांना जोडला तर आपण नेहमी छत्रपती पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कायम घेत असतो. त्यांची जन्मभूमी असलेली शिवनेरी, त्या शिवनेरीच्या नावानं हा नवीन जिल्हा तयार करावा अशी मागणी मी केली. तेव्हापासून माझं म्हणजे माझ्याबद्दल त्यांच्या मनात, त्यांच्या डोळ्यात काळं दिसायला लागलं. मी काय चुकीची मागणी केली तुम्ही सांगा? मी काय चुकीची मागणी केली सांगा? मी घर मालक व्हावा, माझ्या मतदारसंघातली लोक घर मालक व्हावा, त्यांना ते भाडे करार कॅन्सल होलं, हे चुकीचं आहे का? मला माझ्या ज्या राजाचा अभिमान आहे, त्या राजाच्या ज्या ठिकाणी जन्म झाला त्याच्या नावाने जिल्हा करावा, याच्याबद्दल माझं काय चुकीचं आहे का? मला अभिमान आहे ना.
शिवनेरी जिल्हा झाला तर तुम्हाला पण अभिमान वाटला पाहिजे सगळ्यांना, जे माझ्या विरोधात आहे त्यांना सुद्धा. जर शिवनेरी जिल्ह्याची जर मी मागणी करतो तर शिवनेरी जिल्हा मागणी करण्यामागं माझी भूमिका एवढीच आहे की आता लोकसंख्या वाढली आहे. आंबेगावच्या जुन्नरच्या माळशेज घाटातनं तिकडनं येणारा माणूस त्याला पुणे जिल्ह्याच्या मेन ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला जायचं झाले तर त्याला एक 100, 200, 300 किलोमीटर पूर्ण दिवस जातो त्याचा. तेच जर जिल्हा विभाजन झालं आणि जिल्ह्याचं जर प्रमुख कार्यालय भोसरीत झालं तर इकडल्या 4-5 तालुक्यांना ते फायदेशीर राहील. हीच माझी मागणी होती आणि माझा आग्रह नव्हता. मी म्हणलं विचार करा, आपण सगळेजण वरिष्ठ नेते आहात, आपण जिल्ह्याचं विभाजन केलं तर आमच्या इकडल्या लोकांना त्याचा फायदा होईल, त्याचं नुकसान होणार नाही. आणि कधी पण बघा, कुठल्या पण अधिकाऱ्याजवळचे जर आपण अधिकार विभागले गेले तर तो त्याच्यात सुनियोजितपणा येतो, लोकांना त्याच्यापासून त्रास होत नाही. आणि त्यामुळं मी ती मागणी केली. तेव्हापासून मी त्यांच्या डोळ्यात खुपलो. बरं, मला त्याच्याशी काय म्हणजे हे नाही, पण माझा हे चालू राहणार. मी शिवनेरी जिल्हा केल्याशिवाय थांबणार नाही. मी सारखा भांडत राहणार. शिवनेरी जिल्हा करणार म्हणजे करणार, त्याच्यासाठी भांडत राहणार. हे बा, जोपर्यंत मला तर तुम्ही जवळून ओळखताय. मी एखादी गोष्ट मनावर घेतली, ठीक आहे, मला एकदा लोक म्हणजे एकदा अधिकारी लोक म्हणतील नाही, 2दा म्हणतील नाही, 3दा म्हणतील नाही, पण जोपर्यंत मी या राजकारणात आहे, जोपर्यंत त्या सभागृहात मी जाणार, तोपर्यंत शिवनेरी जिल्हा करणार. ही मागणी महेश लांडगे करणार म्हणजे करणार. मला अभिमान आहे त्याचा, मला अभिमान आहे. आज लोकांना जर जी घरात लोकांचा लीज ॲग्रीमेंट आहे ते मालक होते तर मला आनंद आहे. जी लोक आज माझ्या या परिसरात राहतात, आम्हाला ज्याचा अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या जन्मभूमीच्या नावाने जर जिल्हा होत असेल तर त्याचा अभिमान आहे मला. आज आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जगातलं सगळ्यात मोठं शिल्प तयार केलं, स्मारक तयार केलं. त्या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक ठिकाणचा माणूस येतो नतमस्तक व्हायला. भारतातलं सगळ्यात पहिलं संविधान भवन आणि विपश्यना केंद्र हे महेश लांडगे आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उभं करते, सेक्टर नंबर 11ला. ह्या बऱ्याचशा काही संकल्पना आहेत. या करत असताना मी आता 10-12 वर्ष झालं, समजा 11 वर्ष झालं मी विधानसभेत आमदार म्हणून काम करतो. माझ्या आधी बरीच लोक होती ना, त्यांना करणं सुचलंय. म्हणजे कदाचित त्यांना सुचलं नाही म्हणून माझ्यावर राग काढत असतील, असं पण असू शकतो. घरी जाऊन समजा असं पाहिलं, अरे ही गोष्ट माझ्या डोक्यात का नाही आली, थोडासा विचार करतो ना माणूस. डॉक्टर साहेब बरोबर का नाही, विलास भाऊ ही गोष्ट माझ्या लक्षात का नाही आली. मंदिर बांधताना सुद्धा राजकारण करणं कामाल आहे. पंकजचं पहिलं मंदिर स्वामी समर्थांचं, त्यावेळेस सुद्धा पंकजला त्रास, काल कर्डिलेंना त्रास. इथं म्हणजे एक प्रकारच्या काय माहिती आहे, आपण सगळे सुशिक्षित आहात, मला ते सांगायचं नाही, पण एक लक्षात घ्या, आपल्याला जर आपल्या प्रभागाचा सुनियोजित जर विकास करायचा असेल आणि एकदम सगळ्या सुविधा आपल्याला मिळाव्यात असं वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या या पॅनलशिवाय आपल्याला पर्याय नाही. बरं, अनुभव चौघांचे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले, आणि 4ही उमेदवार हे शिकलेले आहेत, एज्युकेटेड आहेत. डॉक्टर सुहास कांबळेंना आपण ओळखता. डॉक्टर सुहास कांबळेंना मी ज्या दिवशी त्यांची सुरुवात या भोसरीमध्ये झाली तेव्हापासून ओळखतो आजपर्यंत, पण तो व्यक्ती जमिनीवरच आहे. एवढं मोठं हॉस्पिटल, स्वतःचं ऑपरेशन झालंय मणक्याचं, आणि तरीसुद्धा कुणी जावं, एखाद्या तिथं अडचणीत असलेल्या पेशंटच्या पालकांनी म्हणजे त्या कुटुंबांनी जावं, आमची परिस्थिती नाही आहे, आम्हाला अडचणी आहे, कधीच त्या माणसाने विचारलं नाही तू कुठल्या समाजाचा आहेस, तू कुठल्या धर्माचा आहेस, तू कुठल्या गावचा आहेस, तू कुठला आहेस. त्या माणसाने सरळ सरळ त्या माणसाच्या डोळ्यात पाहावं आणि बिल कमी करावं. अशी तर कितीतरी मी उदाहरणं देईल की ज्यांची भराची परिस्थिती असताना सुद्धा ते मला भेटले, मी साहेबांना सांगितलं, साहेबांनी एकही शब्द न काढता त्यांचं सुद्धा बिल माफ केलं. अशी किती उदाहरणं सांगू शकतो मी सरांच्या बाबतीमध्ये, फार उदाहरणं सांगू शकतो. त्यांच्या परिवारासंदर्भातली उदाहरणं सांगू शकतो. त्यांच्या आईवडिलांचे संस्कार मी पाहिलेले जवळून. त्यांच्या वडिलांचा चेहरा आज सुद्धा जाऊन पहा,
एखाद्या एवढा मोठा असलेला डॉक्टर तिथं वडिलांचा फोटो त्यांच्या मागे बसला खुर्चीच्या मागे. हे संस्कारच आहेत ना हो, असं काय करतात? हे संस्कारच आहेत. इतकं प्रामाणिक काम करत असताना एक चांगला शिकलेला व्यक्ती जर राजकारणात येत असेल तर त्याला त्रास देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. का कुणी असं काय ठरवलंय की राजकारणात मीच नगरसेवक राहणार, मीच आमदार राहणार, मीच राहणार, माझ्या पुढं कोणी उभं राहायचं नाही, आणि जर उभं राहिलं तर तुला हॉस्पिटल पाडेल, तू त्याला मदत केली म्हणून तू मंदिर पाडेल, तू त्याच्याबरोबर गेला म्हणून तुझ्या घराचं मोजणी करायला लावेल, अनधिकृत करावं लागेल. ही असली भूमिका नसली पाहिजे लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आपल्याला त्याच्यामध्ये असली दडपशाही नसते. तो सगळ्यांना अधिकार निवडणूक लढायचा. आणि या एक शिकलेल्या व्यक्तीने जर समाजात पुढे आलं डॉक्टर म्हणून, तर एक डॉक्टर म्हणून या शहराचं आरोग्य, ज्यावेळेस आरोग्याचा विषय येईल त्यावेळेस एक डॉक्टरच सांगू शकतो या शहरामध्ये आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी. जशी करोनाची महामारी आली, करोनाच्या महामारीमध्ये जर डॉक्टर त्या ठिकाणी एक प्रतिनिधी असता तर डॉक्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी योग्य सूचना केल्या असत्या. म्हणून डॉक्टर का तर डॉक्टर त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आमची नीलमताई आणि आमच्या सुदामतात्यांच्या घराचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आमच्या शिवराजच्या संदर्भामध्ये मी काल वुडसुलेमध्ये बोललो. ज्या व्यक्तीनं कोविडमध्ये, करोनाच्या महामारीमध्ये कुठल्याही पदावर नाही, कुठलीही अपेक्षा नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःनी 900 लोकांचे जीव वाचवले. 900 लोकांचे, 900 लोक म्हणजे 900 कुटुंब झाले. इथं माझ्या कुटुंबात काय झालं तर आपण शेजार जात नव्हतो, शेजारचा माणूस आपल्याला मदत करायला येत नव्हता. या व्यक्तीनं प्लाझ्मा पासलं, ऑक्सिजन पासलं तर ICU बेडपर्यंत सगळं उपलब्ध करून दिलं. सुदामतात्यांना राजकीय हे आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या पॅनलचे जे 2 प्रमुख आहेत, एक आहे नम्रताताई आणि एक आहे विलासभाऊ. दोघांचाही जनसंपर्क, मग नम्रताईचा असेल किंवा योगेशचा असेल, एकही माता भगिनी अशी नाही की यांच्या संपर्कात नाही, यांच्यामुळं त्या म्हणजे तुम्ही फोन केला आणि ते उपलब्ध नाही झाले आणि तुमचं काम झालं नाही असं एकही कुटुंब नसेल. मग कुठलीही समस्या असू द्या, ज्या समस्येचं निराकरण करण्यासाठी ते नगरसेवक 2022ला त्यांचं नगरसेवक पद गेलं तरी 4 वर्ष सातत्यानं काळजी व्हावं म्हणून या दोघांनी तुमची सेवा केली. काळजी व्हावं म्हणून सेवा केली. मी बऱ्याच वेळा सांगतो त्यांना, मी बऱ्याच वेळा पाहिलं त्या दोघाही जोडीला, नवरा बायकोला, की कायम लोकांमध्ये काही ना काही कामानिमित्त, काही कार्यक्रमानिमित्त, कुणाला समस्या आली, कुणाला अडचण आली, कुठं लाईटच गेली, कुठं हेच झालं, झाडच वाढली, कवतच वाढलं, लोक आहेच रस्त्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पॅनलचं प्रमुख म्हणजे विलासभाऊ. चालतं बोलतं ऑफिस येते, म्हणजे ऑफिस त्यांच्या गाडीतच असते. महेश लांडगे भेटला, दादा मी असं समजा या वार्डाचा एक मतदार आहे, मी भेटलो, विलासभाऊ माझं कार्ड नाही, मला एवढं कार्ड काढायचं, लगेच ऑफिसचं ते ऑफिस गाडीतच असते, लगेच ऑफिस तड करून सुरू काम. एखादा माणूस रस्त्याने भेटला, आमच्या सोसायटीची झाडं बाहेर आलेत आणि ती काही घरात घुसलेत आणि ती लाईटचं आहे होतं, तिथून फोन, ऑफिस तिथलं लोक येतोर, झाड तोडतोर हा माणूस तिथंच. ही अशी सेवा देणारी लोक आपल्याला परत भेटतील का हो, सांगा मला? फक्त राजकारण करणार, आपल्या नावानं खोटं बोलणार, यांच्या नावानं चुकीचं बोलणार आणि मग राजकारण करणार, याला महत्त्व देणारी तुम्ही आम्ही नाही आहोत. आपण सगळे सुशिक्षित आहोत. त्याकरता माझी कळकळीची विनंती आपल्याला अशी आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या चौघांचं चिन्ह आहे कमळ, आपला पक्ष आहे भाजप आणि चौघांचं चिन्ह आहे, एवढं बोललो, चिन्ह काय आपलं? जेवण आहे ना याच्यानंतर? हा ते पण सांगतो, जेवण आहे ना याच्यानंतर? आपलं चिन्ह काय आहे? आता आपला पक्ष हे पहा, या अशा प्रकारे आपण सगळी कामं तुमच्या समोर मांडलेली आहेत. आपण जे या प्रभागामध्ये आपण केलंय हे प्रभागातलं तुमच्या समोर मांडलेलं आहे. आम्ही काय वेगळं काय मांडलं नाही आणि आम्ही मांडत असताना समोरचा माणूस किती वाईट आहे हे पण सांगितलं नाही.
जे राज्य सरकार म्हणून मला करायचे ते मी केलंय. आता राणे साहेबांनी सांगितलं शास्तीकर माफ केला. शास्तीकर काय होता, ज्यांचं घर 1500 स्क्वेअर फूटचं त्याला मान्यता होती आणि त्यांनी 500 स्क्वेअर फूट पुढं वाढवला, त्याला जो शास्तीकर लागला होता तो शास्तीकर हा म्हणजे त्याला कुठला कर म्हणायचो आपण, त्याला जजबी कर म्हणायचो, जिजिया कर म्हणायचो. तो कर आपण जवळजवळ 850 कोटी रुपये माफ केलाय. हे छोटी मोठी कामं नाहीत, ही कामं आहे ना लोकांच्या लक्षात राहणारी आहेत. आता आपण माझा तर संकल्प आहे पुढल्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण जोपर्यंत त्या शिवनेरी जिल्हा होत नाही तोपर्यंत प्रत्येक अधिवेशनात वरडायचं शिवनेरी जिल्हा पूर्ण करतील साहेब. आणि बिलकुल घाबरायचं नाही. गुरुदत्ताचे भक्त आहात आपण सगळे, आणि स्वामी समर्थांचं ते पंकजा विचारा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ते स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि ज्याचं जे सत्कर्म आहे ते पूर्ण होत तोवर ते तुमच्या मागच राहणार आणि तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत, लक्षात ठेवा. कुणालाही कसल्या प्रकारचं घाबरायची गरज नाही. आपल्याला काही कुणा संग दोन हात करायचे नाहीत. आपल्याबरोबर स्वामी आहेत, आपल्याबरोबर गुरुदेव दत्त आहेत, आपल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपण सगळ्यांनी मला 2 हात वर करून आश्वासन द्या, विश्वास द्या की आपण सर्वजण आजपासून 15 तारखेला संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत आपल्या आजूबाजूच्या सेक्टर मधल्या सगळ्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, गावाकडच्या लोकांना सगळ्यांना सांगणार आपलं चिन्ह, आपला पक्ष. जय श्रीराम.